कटोरी ब्लाऊजचा समोरचा गळा कशा पद्धतीने कट करायचा आहे बघा। ज्या साईडला आईची पट्टी आहे त्या साईडकून गळा कट करून घ्यायचा आहे अगोदर, कारण की ती वाढ पट्टी असते। तर बरोबर ही पट्टी इथं ठेवून बघायची आहे आणि गळा इथं लावून बघायचा आहे। तर गळा किती कमी पडत आहे, तर एवढा गळा इथं कमी पडलेला आहे। अर्धा इंच मी समोरच्या साईडने कट करून घेतलेला आहे। तर एका साईडला अशा पद्धतीने गळा बघायचा आहे। तर इथं आता जुन्या ब्लाऊजच्या मापावरून गळा बघायचा आहे। तर बरोबर गळा आहे का नाही हे चेक करायचं आहे। तर गळा इथं बरोबर कट झालेला आहे। तर बघा अशा पद्धतीने मी गळा कट करून घेतलेला आहे। तर आता दुसऱ्या साईडचा गळा बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजचा समोरचा गळा कशा पद्धतीने कट करायचा आहे ते इथं दाखवलेलं आहे। तर ज्या साईडला आपण हुकाचे घर करतो ती पट्टी जास्त वाढ असते, तर इथं मी त्याच पद्धतीने गळा कट करून दाखवलेला आहे आणि हुक लावण्याची पट्टी ही कमी असते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला समोरचा गळा कट करण्याची ही पद्धत कशी वाटली ती नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा।